ओके ठीक आहे, चल उठ 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 आणि बस इथे. नाही नाही, आमच्याकडे तोंड करून नाही, तिकडे तोंड करून बस. चल चल बस. डोळे बंद कर, डोळे बंद कर. आणि आता मी जे काही सांगेन ना ते इमॅजिन करायचा प्रयत्न कर. विचार कर, तू गर्दीतून एकटी चाललीयस. सगळी अनोळखी माणसं आहेत तुझ्या आजूबाजूला. तुझं ऑडिशन पण खराब गेलंय आणि अशातच कोणीतरी अनोळखी माणूस जोरात धक्का देऊन तुला पुढे निघून जातो. सॉरी, रडायचं होतं ना. काय नाही करत, बस बस बस. तू कशाला? अगं मीच सॉरी, माझंच चुकलं. मी जरा पारंपरिक विचार केला. यांची गोष्ट जरा वेगळी आहे नाही का? तुमच्यासाठी नाही चाललंय हे. डोळे बंद कर. विचार कर, तुझ्या जवळच्या कोणाचा तरी ऍक्सिडेंट झाला, तोही तुझ्या डोळ्यासमोर. तुला खूप टेन्शन आलंय, काहीच सुचत नाहीये. अचानक तुला तुझा फोन दिसतो, तू फोन उचलतेस. तुला तुझ्या घरच्यांना फोन करायचा, घडलेली घटना त्यांना सांगायची, त्यांच्याशी बोलायचंय, आणि ते तुझा फोनच उचलत नाहीये. ते रिसिव्हच करत नाहीयेत तुझा फोन. नाही, पण अशा वेळी मी घरच्यांना फोनच करणार नाही. प्रत्येक वेळी मध्ये बोलणंच पाहिजे का? ऐकता येत नाही का ग तुला? ऐक ना जरा शांतपणे ऐक. आज शिरू दे सगळं. काहीतरी सांगतोय ना मी. असं कसं चालेल यार? बस. काय? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं ना तुझ्याकडे. नेहमी आपली वॉटरप्रूफ जॅकेट घातल्यासारखी किंवा चिलखत घातल्यासारखी असते. असं कसं चालेल? अगं जखम व्हावी लागते, रक्त भळभळावं लागतं, तेव्हा येतं रडू. एक मिनिट, मला सांग, रडणं तुला भ्याडपणाचं वाटतं का? तसं नाहीये. अगं खूप सुंदर असतं रडणं. ते असं मोकळं करतं आपल्याला. ऍक्च्युली एरवी येतं मला रडायला, कैवल्यला येत नाही. माझा मित्र आहे एक कैवल्य नावाचा, तो रडतच नाही कधी. मी तशीच झालीये का? म्हणजे त्याला लहानपणीच्या काही दुःखी आठवणी आठवायला सांगितलं ना की तो जोरजोरात हसतो. पण गाणं ऐकून रडला होता. करेक्ट आहे, करेक्ट आहे. बघ, गाण्याने त्याच्या जखमा खुल्या केल्या आणि त्याने ते लपून ठेवल्या नाही. मग त्याच्यासाठी जसं गाणं आहे तसं तुझ्यासाठी काय? विचार कर. तुझ्यासाठी
काय कुठे लक्ष आहे तुझं? नाही काही नाही, मी करते परत ट्राय. ट्राय नको करूस, फील कर, फील.